नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तृप्ती डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपल्याकडून हे शेतकरी बंधू आलेले आहेत। तर कोणी लातूरवरून आलेला आहे, तर कोणी तुळजापूरवरून आलेला आहे। तर चला सर्वप्रथम आपण त्यांच्याकडून परिचय घेऊया। नमस्कार दादा। नमस्कार। तुमचा सर्वांचा परिचय एकदा आपल्या शेतकरी बंधूंना द्या। मी अमोल सतीश हांगरेकर, राहणार तुळजापूर, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद। तुमचा परिचय सांगा। प्रदीप मोगळे, तालुका निलंगा, जिल्हा लातूर। दादा प्रवीण जगदीश पवार, तालुका निलंगा, जिल्हा लातूर। नागेश दत्तू पवार, तालुका जिल्हा लातूर। बाबा तुम्ही? रामराव सोनवणे, तालुका निलंगा, जिल्हा लातूर। तुम्ही सगळे जण लातूरचे आहात, तर तुम्ही तुळजापूरवरून आलेले आहात। तर हे सगळे शेतकरी बंधू या ठिकाणी खास आपल्या फार्मला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणावरून नेपियरचं बेणं देखील खरेदी करायचं आहे। तर चला मी त्यांना सर्व आपले नेपियर आपल्याकडे जे जे आहे त्याची व्यवस्थित माहिती देते। त्याचबरोबर जर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हालाही त्याबद्दल सर्व माहिती मिळून जाईल। तर त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। हे ऑस्ट्रेलियन रेड नेपियर आहे, ही ऑस्ट्रेलियातली व्हरायटी आहे। तर याच्यामध्ये बिटाचा आणि 86-032 जो ऊस आहे त्याचा क्रॉस आहे। याच्याने हे जर तुम्ही जनावरांना चालू केलं तर तुमच्या गायांमध्ये तुम्हाला दूध वाढलेलं जाणवेल, फॅट डिग्री वाढलेली जाणवेल, यातून त्यांना उत्तम प्रकारे प्रोटीन मिळेल। तर याबद्दल किती टक्के प्रोटीन आहे याच्यामध्ये? प्रोटीन तसं 18% आहे, पण प्रोटीन टिकवणं पण तुमच्या हातामध्ये। आम्ही काही कुठं लॅब टेस्ट केलेली नाहीये, फक्त आमचा जो अनुभव आहे तो आम्ही शेतकऱ्यांना सांगतो। तो जर तुम्हाला प्रोटीन यातला टिकून ठेवायचा असेल तर तुम्हाला त्याला दर 2 कापणीला शेणखत घालणं गरजेचं, त्याचं खत व्यवस्थापन नियमितपणे ठेवणं गरजेचं। आता तुम्ही चेक करतायत का प्रत्येक ह्याला प्रोटीन किती आहे? नाही, कटिंगला आपण चेक नाही करत। आम्ही स्वतः ज्यावेळेस गाईंना घालतो तर गाईंमध्ये आपल्याला काय फरक जाणवतो, दूध वाढलंय, हे बंद झाल्यानंतर दूध कमी झालंय, तर यावरून आपण आपला अनुभव शेतकऱ्यांना सांगत असतो। तर आता तुम्हाला याला कुठे काटेकूस दिसती का? या सीझन मध्ये तुम्हाला याला अजिबात काटेकूस दिसणार नाही, पण उन्हाळ्यामध्ये याला कूस येते, याला काटे येतात। म्हणजे याच्याने फॅट डिग्री दूध वाढते, यातला चांगला गुण आहे। पण यातला अवगुण जो आहे तो म्हणजे याला काटे येतात। उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस वातावरणातली उष्णता वाढते, जमिनीतलं पाणी कमी पडतं, तर तेव्हा याला जास्त प्रमाणामध्ये कूस येते। ती कूस आपल्याला टोचते। पण रासायनिक खत टाकल्यावर काय फरक पडतो का? रासायनिक खतांपेक्षा आपण जर शेणखताचा जास्तीत जास्त वापर केला तर कुशीचं जे प्रमाण आहे ते नॉर्मली कमी असतं। तुम्ही जर रासायनिक खतांचा जास्त वापर केला तर त्यातले जे कंटेन आहे ते हळूहळू आपोआप कमी होऊन जातात, आपल्या मातीचा पोत पण बिघडतो। तर त्यामुळे होईल तितका आपण रासायनिक खतांचा वापर कमी केला पाहिजे। याबद्दल तुम्हाला काही शंका, प्रश्न? आणि लावल्यानंतर किती दिवसात तोडायला येते? त्याची पहिली कटिंग जी आहे ती 3 ते 3.5 महिन्यामध्ये येते आणि नंतरच्या कटिंग 1.5-2 महिन्यात येतात। त्याच्या कापणी या तुमच्या मातीवर पण अवलंबून असतात। तुम्ही जर शेतीची मशागत व्यवस्थित केली असेल तर हमखास 3-3.5 महिन्यात त्याची फर्स्ट कटिंग येणार। किती फुटावर लावावं लागेल? याची सरासरी कमीत कमी 3 फुटी पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही 4-4.5 फुटी पाडू शकता। तर 3 फुटी जर सरी पाडली तर त्याची लागवड पद्धत दोन्ही स्टिक मधलं अंतर 1.5 फूट ठेवायला पाहिजे। पण आता माझ्याकडे काय झालं माहिती मॅडम, सुपर नेपियर 4 आहे माझ्याकडे। मी 3.5 फुटावर लावले, पण आता सगळंच मिळाले पॅक झाले। आता आम्ही सांगताना जरी तुम्हाला सांगितलं तुम्ही 3x2 वरती लावा, तर ते तुम्ही लावलं पाहिजे। काही शेतकरी बंधू काय करतात की 3x2 वरती लावत नाही, ते अजून जवळ घेतात। तुम्ही जेवढं जवळ घेता तेवढं उत्पन्न तुमचं कमी होणार। तुम्ही जर 4x2 वर लावलं तर त्याच्यासारखं उत्पन्न तुम्हाला कुठेच भेटणार नाही। त्याला भरपूर फुटवा सापडतो, म्हणजे निघायला जागा, हवा पण खेळते असते। जेवढं अंतर जास्त तेवढं उत्पन्न जास्त। पण आपल्या शेतकरी बंधूंची संकल्पना वेगळी, उलटी, की नाही जेवढं आपण दाटलो तेवढं आपल्याला चारा भरपूर, तो फक्त तुम्हाला एकाच कटिंगला भरपूर सापडणार। याबद्दल अजून काही शंका? आणि हाईट किती जाते मॅडम? याची हाईट जास्तीत जास्त 15 फुटापर्यंत जाते। हो, पण ती तुम्हाला एवढी योग्य नाहीये। 12 फुटापर्यंत गायांना घालण्यासाठी योग्य आहे। आता त्याची फर्स्ट कटिंग जर तुम्ही म्हणाल तर मिनिमम ते 8 ते 9 फुटाचं झाल्यानंतर तुम्ही गायांना घालायला सुरुवात करू शकता। म्हणजे त्याची जी कांडी आहे ती व्यवस्थित खालून पक्व झालेली असते, त्याचा नेक्स्ट टाइमचा निघणारा फुटवा निघायला ते सक्षम झालेलं असतं। तर 8 फुटाच्या पुढे झाल्यानंतर तुम्ही त्याला कटिंग करू शकता। आणि मुरघास म्हणून आपण ह्याला पॅक करून ठेवू शकतो? मुरघास म्हणून पॅक करून ठेवू शकता, पण मुरघास करण्याची पण त्याची एक प्रक्रिया आहे। पावसाळ्यामध्ये त्याचा मुरघास अजिबातच होत नाही। हिवाळ्या एंडिंगला आणि उन्हाळ्यामध्ये पुढील 4 महिन्यात कधी त्याचा मुरघास करू शकतो। आपण मुरघास कसा बनवायचा याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 अशा पद्धतीने बनवलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल की मुरघास करताना काय काळजी घ्यायची, तर मुरघास खराब होणार नाही। 2 गाईसाठी किती गुंठे लागेल? आता असं तुम्ही त्याला काय चारा घालता याच्यावर अवलंबून आहे। फक्त जर नेपियरच घालणार असाल तर ते एका गाईसाठी तुम्हाला 4 ते 5 गुंठ्याचा चारा लागतो। मग तुम्ही त्याच्यामध्ये शक्यतो मिक्स चारा घालायला पाहिजे, फक्त नेपियर वरती नाही घालायला पाहिजे, कारण याच्यातलं जे प्रोटीन आहे ते जास्त पण नाही झालं पाहिजे गाईंना, प्रमाणामध्ये पाहिजे। जसं की आपण शरीराला गरज असेल तरच आपण ग्लुकोज घेतो, जर गरज नसेल तर नाही घेत।
तर त्याप्रमाणेच मिक्स चारा पाहिजे, म्हणजे गायांना पण पूर्ण प्रोटीन त्यातलं मिळतं. गाई म्हशी सगळं असो, कुठलेही जनावर असो, त्यांना मिक्स चारा हा पाहिजेच. तुम्ही नेपियरचं कुठलंही नेपियर असो, मग ते एक 50 ते 60% चाऱ्यात यूज करू शकता. सहसा जर तुमच्याकडे चारा नाहीच आहे तर एखादा महिना ठीक आहे, तुम्ही 100% यूज करा, पण सहसा वर्षभर तुम्ही 100% नेपियरवरती अवलंबून राहू नका. ते किती वर्ष झालं तुम्ही आणले? आता माझ्याकडे जवळजवळ 1 वर्ष झालं याला, ऑस्ट्रेलियन रेड नेपियरला. वर्षामध्ये माझी 7वी 8वी कटिंग आहे. 8वी कटिंग. आम्ही याला दर 2 कटिंगला शेणखत टाकतो, म्हणजे कापणी झाली की लगेच शेणखत टाकून घेतो दर 2 कटिंगला. सुपर फॉस्फेट दर कटिंगला टाकतो, जेणेकरून जनावरांच्या शरीरातलं जे फॉस्फरसचं प्रमाण आहे ते टिकून राहतं. फॉस्फरस महत्वाचं, कॅल्शियम आणि फॉस्फरस महत्वाचं. ते जर तुम्ही दर कटिंगला जर याला गाजगावताला दिलं तर ते त्यांच्या शरीरात मशागत करता का तुम्ही? हो, केलेली. ज्यावेळेस आपण लागवड करतो ना नवीन, तर ती आपण सरीच्या मध्ये करतो आणि ते जवळजवळ ह्या हाईटचं म्हणजे 4-5 फुटाच्या हाईटचं झालं की आपण त्याच्यामध्ये बैल घालून हे झालं. तर तुमच्या 4थी 5वी ही तोडणी आहे म्हणताय तुम्ही? 7वी 8वी 7वी 8वी ह्याच्या आता केली का? नाही, आता परत नाही केली, एकदाच केली. जर आता आम्हाला पुढे अजून गरज वाटली तर करणार, शक्यतो गरज तर वाटत नाही असं. आता आमचं कसं सगळं फ्लोअर ड्रीप वरती भरणे, आम्ही याच्यामध्ये जर शेणखत टाकलं वरून ड्रीपची नळी ठेवून देतो, त्यातून बरोबर खाली ते जातं. पण ज्यावेळेस तुम्ही फ्लोअरचं पाणी भरताय, तुम्ही जर याला शेणखत टाकलं आणि फ्लोअरचं पाणी जर भरलं तर खत सगळं वाहून तुमचं कुठे जाणार आहे? कडेला, खालच्या कडेला. तर त्यामुळे सहसा तुम्हाला शक्यतो ते हलून द्यावं लागेल एखाद्या 2 वेळेस. किंवा मग तुम्ही त्याचं आपण हे म्हणतो गोमित्र ड्रम मध्ये सोडून जिथं तुमचं बारा आहे तिथं जर चालू करून दिलं तर तुमचं ते व्यवस्थित पूर्ण शेताला जाईल. किंवा शेणाचं आपण पाणी करतो, ज्याला आपण स्लरी म्हणतो, ती स्लरी जरी तुम्ही शेणाची तयार करून दर 2 कापणीला सोडली तरी पण अति उत्तम होऊन जातं. ह्याला तुरा वगैरे काय येतो मॅडम? किती दिवस झाले? हिवाळा कुठलाही नेपुरात असू द्या, हिवाळ्यामध्ये त्याला एकदा तुरा येतो. म्हणजे मग ती हाईट तुमची कोणती असू द्या, असं काही नाही की उंच झालं म्हणून तुरा आला. जर तुमचं ह्या हाईटचं असेल तरी त्याला तुरा येणार, 10 फूट हाईट असेल तरी तुरा येणार, आणि 15 फूट हाईट असेल तरी पण त्याला हिवाळ्यामध्ये तुरा येणार. एकदा तुम्ही तुरा आलेला प्लॉट जर कापून घेतला तर पुन्हा त्याला वर्षभर तुरा येत नाही, डायरेक्ट पुढच्या हिवाळ्यामध्येच त्याला तुरा निघतो. आणि हिवाळ्यामध्ये कटिंग जराशी लेट होते, म्हणजे इतर याच्यात जर ती 2-1.5 महिन्यात येत असेल, 1.5 ते 2 महिन्यात, तर नंतरची कटिंग त्याची हिवाळ्यातली कटिंग 2.5 महिन्यात असं. महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडेच आहे काय सध्या? नाही, महाराष्ट्रामध्ये बरेच जणांकडे. अजून काही याच्याविषयी प्रश्न? हे 4G बुलेट सुपर नेपियर, ही थायलंड मधली व्हरायटी आहे. याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न? म्हणजे याला काटेकूस अजिबातच नाहीये, जसे की आपण बघितलं याला उन्हाळ्यात पण काटे येत नाही, आता पण दिसत नाहीत आणि उन्हाळ्यात पण येत नाही, एकदम मऊ आहे गायांना खाण्यासाठी. आता सध्याची हाईट हे किती दिवसाची? आता ही जवळजवळ 2 महिन्याची हाईट. 2 महिन्याची. 2 महिन्यांची हाईट. 2 महिन्याची भरपूर. याची कडक होतं काय? हो, होतं. 15-12-13 फुटाच्या पुढे गेल्यानंतर हे कडक होतं. मग चारा देण्यात काय उपयोग नाही, मग ते तुम्हाला 12 ते 15 फुटाच्या आतच गायांना कट करून घातलं तरच त्याच्यामध्ये प्रोटीन तुम्हाला सापडतं. ह्याच्यामध्ये किती टक्के प्रोटीन आहे? याच्यामध्ये एक 12 ते 14% आहे. आणि ते पण टिकवणं तुमच्या आपल्याला. तुम्ही जर त्याला फक्त युरिया टाकली आहे, पाणी घालताय, हाईट भरपूर होणार तुमची, पण त्याला वजन म्हणजे जे तुम्हाला फर्स्ट कटिंगला वजन त्याचं कंटेंट भेटलंय ते तुम्हाला नंतर नाही भेटणार. युरियाने फक्त हाईट वाढते, त्यातलं आतमध्ये पूर्ण कापसळतं ते. आणि ह्याला हे करता येत नाही का मुरघास? खूप छान होता याचा पण. तुम्ही रेड नेपियर आणि 4G बुलेटचा मिक्स मुरघास करू शकता. आम्ही स्वतः पण केलेला आहे. फक्त त्याला काही हे की पाणी पूर्ण निचरा झालेला पाहिजे जमिनीचा, कटिंग करून त्याला 2 दिवस सुकवलं पाहिजे, त्यानंतर 2 दिवसांनी बॅग भरली पाहिजे. आणि बॅग भरताना पण त्यात मीठ आणि गुळाचा अजिबात वापर नाही करायचा, म्हणजे जेणेकरून त्याला पाणी सुटून ते खराब होणार नाही. ह्याला तुरा वगैरे येतो. तुम्हाला काय सांगितलं, कुठल्याही नेपियर असू दे, हिवाळ्यात एकदा याला तुरा येणार. फक्त काय आहे की तुम्हाला ते तुरा आल्यानंतर कट करून घ्यायचं, व्यवस्थित कापणी येऊन जाते. हे पण 7 फुटाचं असताना 7 ते 8 फूट हाईट झाल्यानंतर तुम्ही याला कापायला चालू करू शकता. त्याचं खालचं जे आहे तो बेस मजबूत झालेला असतो, त्यानंतर निघणारा फुटवा चांगला निघतो. उंच वाढणार कुठल्याही नेपियर असू द्या, ते 7 ते 8 फुटाचं झाल्यानंतर तुम्ही ते कट केलं पाहिजे. पाणी कमी जास्ती कंटिन्यू म्हणजे आता बघा, काही क्षेत्रामध्ये काय होतं की ते म्हणतात की उन्हाळ्यामध्ये आम्हाला अजिबातच पाणी राहत नाही. मग ज्यावेळेस तुमच्याकडे पाणी नाही त्यावेळेस तुम्ही नेपियर कापायलाच नाही पाहिजे. म्हणजे आता सपोज ते जर ह्या हाईटचं झालेलं आहे, एक असं इतक्या उंचीचं, एक 5-6 फूट, तर ते तुम्ही तसंच ठेवायचं, कापायचंच नाही पाऊस होईपर्यंत. तर त्याला काहीच अडचण येणार नाही. ते पाऊस झाल्यानंतर कापून घ्यायचं, ते आपोआप फुटतं. पण जर तुम्ही उन्हाळ्यात पाणी नाही आणि ते जर कापून घेतलं तर तुमचे गुडघा. आणि पावसाळ्यातही तीच परिस्थिती आहे. काही क्षेत्रामध्ये भरपूर पाणी साचतं, म्हणजे कमरेच्या इतकं पाणी असतं, तर त्यांचं म्हणणं सडतं का? तर ते सडण्याचं प्रमाण म्हणजे कसं, जर मी तुम्हाला सांगितलं उन्हाळ्यामध्ये पाणी नसताना इतकं कट करायचं नाही, तसं
तसंच पावसाळ्यामध्ये जर ते ह्या हाईटचं आहे ना तर ते तेवढंच ठेवायचं, कट करायचं नाही. त्यात मग किती पाणी साचू द्या, जर तुम्ही कटिंग करून जर त्यात पाणी साचलं तर त्याची बुडखं सडून जाणार. पण तुम्ही जर ते 4 फूट 5 फूट हाईटचं जर करून ठेवलं, की आता आपल्याला माहिती आहे दरवर्षी आपल्यात ह्या टायमिंगला भरपूर पाऊस होतो, तर त्या टायमिंगला ते ह्या हाईटला असताना कटच करायचं नाही. ते वाढ हो किंवा तसंच जर खाली बुडखा असतील तर ते सडून जाणार जर कटिंग केलेलं असेल तर. हिवाळ्यात पावसाळ्यात आणि उन्हाळ्यामध्ये ते तुम्ही कट नाही करायचं, मग ते म्हणजे मरणार नाही. ते असेल तर पाणी आल्यानंतर ते जिवंत होऊन जाईल, आपोआप वाढ त्याची सुरू होऊन जाईल ते कट केल्यानंतर. आणि जर पाणी असेल तर पाण्याचा निचरा झाल्यानंतर कापून घेतलं तरी पुन्हा व्यवस्थित फुटतं. ही इंडोनेशिया स्मार्ट नेपियर, इंडोनेशियातील व्हरायटी. याला जवळजवळ एका बेटाला 100 ते 150 फुटवे निघतात. त्यासाठी याची लागण पद्धत वेगळी आहे, म्हणजे 3 बाय 3 वरती लागण करायला लागते. जर सरी 4 फुटे असेल तर तुम्ही 4 बाय 2 वरती केली तरी चालते. जेवढं अंतर ठेवाल तेवढा फुटवा जास्त असतो. म्हणजे याचे बघा पाण्याचं प्रमाण इतर नेपियरपेक्षा जास्त आहे, याची हाईट कमी आहे. मी आता एक फुटलं तर बरं आहे मला, एकदम हे आहे तोडायला एकदम मऊ. याचे स्टिक एकदम जवळ जवळ आहे, डोळे एकदम जवळ पण एकदम जवळ जवळ. पेरे त्याचे एकदम जवळ असल्यामुळं याच्यामध्ये प्रोटीनचं मात्रा इतर याच्यापेक्षा जास्त आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे तुम्ही हिरवा चारा म्हणून याचं शेतामध्ये साठवून म्हणजे वाळवून ठेवलं तरी चालतं. वाळवून ठेवलं तरी चालतं, पण याला वाळवायला पण एक प्रोसिजर आहे. कारण बघा याला पानं भरपूर आहे. जर आपण वल्ले वाडे ज्यावेळेस बांधतो आणि ते थप्पी लावून ठेवतो तर ते पिवळे पडतात. तसाच याचा पण प्रकार होतो. ज्यावेळेस तुम्हाला हे जर वाळलेला चारा करायचा आहे तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला याला एक एक स्टिक अशी आथरून पूर्ण सुकून द्यावी लागेल आणि त्यानंतर त्याला त्यातलं पाणी जे आहे ते कमी झालं पाहिजे. मॉइश्चर कमी झाल्यावर ते टिकून राहतं. आणि याचं महत्वाचं म्हणजे हे तुम्ही वर्षभर सुद्धा शेतामध्ये उभं ठेवू शकता. जसं की आपण मका साठवून ठेवू शकत नाही, नेपियर उंच वाढणारा साठवून ठेवू शकत नाही, तसं हे जर तुम्ही ह्या हाईटचं म्हणजे 6 फूट हाईट याची लास्ट हाईट आहे, 6-7 फूट होते. आता मी एका ठिकाणी गेले तर तिथं 7 फूट हाईट बघितली. ते जर तुम्ही त्या हाईटचं जर ठेवलं आणि त्याला जर म्हणजे 15 दिवसातून महिन्यातून एकदा जरी पाणी दिलं तरी पण तुम्ही त्याला वर्षभर आहे असं हिरवा चारा स्टोअर करून ठेवू शकता. म्हणजे त्याला काहीच कडकपणा वगैरे काय येणार नाही, वाळणार नाही. वाळत नाही. आता माझा हा स्वतःचा हा प्लॉट आहे ना, हा जवळजवळ 6-7 महिन्यांचा आहे. कारण उन्हाळ्यामध्ये पाणी नव्हतं त्यामुळे आम्ही याला पाणी दिलंच नाही अजिबात. पण ते आम्ही ह्या हाईटचं ठेवलेलं होतं आणि जसं आता पाऊस व्हायला लागलाय तर त्याची आपोआप हाईट त्याला ग्रोथ व्हायला लागली. तर तुम्ही आता बघा हे पहा, आतून अजिबात काप सळलेलं नाही, एकदम भरेदार आहे पहा. तर 6 ते 7 महिन्याचा प्लॉट आहे हा मिनिमम लागण केल्यापासून. तर 7-8 म्हणता येईल. तर बघा म्हणजे तुम्ही जर याला पाणी जरी नसलं किंवा हिवाळ्यामध्ये समजा तुमच्याकडे भरपूर चारा इतर आणि उन्हाळ्यात तुमच्याकडे चारा राहणार आणि आपल्याला आधीच माहिती असतं की आपल्याकडे उन्हाळ्यात चारा राहणार नाही हिरवा, तरी स्टोर उभं राहून शकतात करण्याऐवजी तुम्ही हे पका सरस निघतं पाणी. तर तुम्ही उन्हाळ्यासाठी याला 4 महिने आधी 6 महिने आधी स्टोर करून ठेवू शकता. म्हणजे कुठं सेपरेट जागा स्टॉक करायची गरज नाही, शेतामध्येच वापरू शकतो. ऊस तोडल्यासारखं तोडायचं. हो, ऊस जमीन लेवलनी कट करायचं. तुम्ही जेवढं जमीन लेवलनी कट करणार त्याचा निघणारा फुटवा तेवढं तुम्हाला चांगल्या प्रमाणात दिसेल. महत्वाचं म्हणजे तुम्ही जर याला फ्लोरनी पाणी देणार असाल तर याची सरी फोडणं तुम्हाला फार गरजेचं आहे फर्स्ट कटिंगलाच. कारण त्याच्या पहिल्याच कापणीला जवळजवळ 100 ते 150 फुटवा निघतो. आणि जर तुम्ही सरी फोडली नाही तर त्याचं बेटाड्याने 12 लागेल पुढे पाणी येणार नाही. आता बघा आम्ही इथं फ्लोरनी पाणी आम्ही इथं सगळीकडे सरी फोडून घेतली याची. तिकडे आपलं फ्लोरनी ड्रिपनी होतं तर त्याची सरी नाही फोडली कारण आपण मध्ये ठेवून देतो, आम्ही त्याला फ्लोरनी पाणी देतच नाही. अशा पद्धतीने ह्याला तुरा वगैरे काय येतोच का? थंडीमध्ये येणार. आहे प्रोटीनचं प्रमाण किती आहे याच्यामध्ये? 25 ते 30% पर्यंत प्रोटीन. ते टिकवलं इतर याच्यापेक्षा याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहे, पण याच्यात तुम्हाला मेहनत पण जास्त आहे. तुम्ही जर दर कापणीला जर याला शेणखत टाकलं तर याची कापणी तुमची लवकर येणार आणि तुम्हाला यातून भरपूर असं उत्पन्न मिळणार. किती दिवसावर कापणी? समजा फर्स्ट आपण कापणी केली, तुम्ही जर भरपूर त्याची शेताची जर काळजी घेतलेली असेल तर 4 महिन्यामध्ये पहिली कापणी यायला पाहिजे. आणि नंतर तोडल्यानंतर तुमच्या मातीवर पण अवलंबून आहे, कधी कधी 6 महिने पण लागतात. आता मी एका दादाकडे गेले होते तर त्यांनी पहिली कापणी 3 ते 4 महिन्यात केली 5 फुटाची. आणि नंतरचा खोडवा पण मी सांगते की 2.5 ते 3 महिने लागतात. तर त्या दादाने 2च महिन्यामध्ये दुसरा कापणी केली, नंतरच्या कापणी 2 महिने. पण मग त्यांची मेहनत पण तशी की 15 ते 20 दिवसाला किंवा महिन्याला त्याला लेंडी खत, पाण्यातून आणि शेळ्यांचं गोमित्र, गाईचं गोमित्र असं सोडतं. मग तुम्ही जेवढी त्याची काळजी घेताल तेवढं ते तुम्हाला उत्पन्न जास्त देईल. त्याचं कुटुंब मोठं आहे. आपण जसं की म्हणतो एक पायलीभर पीठ जर आपण आणलं तर 4 माणसाच्या कुटुंबाला जास्त दिवस जातो. त्याच्यातच जर 10 माणसं असतील तर ते
एक पायलीवर पीठ आपल्याला पूर्ण. पूर्ण तसंच याला तुम्हाला जर कापणीला जर टाकलं तर ते तुम्हाला लवकरात लवकर त्याची कापणी पण येईल आणि उत्पन्न पण तुम्हाला चांगल्या प्रमाणात भेटेल. त्याचा मुरघास वगैरे काय अजून तरी बघितलं नाही, बघितलं, पण उन्हाळ्यामध्ये आपण करून बघणार आहे, त्यावेळेस सांगू तुम्हाला अनुभव. बरं. आता आम्ही या ठिकाणी प्लॉट बघून आलोय आणि दादांनी इथून आपल्याकडून रेड नेपियर आणि इंडोनेशिया स्मार्ट नेपियरचं बेणं खरेदी केलेलं आहे. तर इथं सर आपले ऑस्ट्रेलियन रेड नेपियरचं स्टिक जे आहेत त्या कट करत आहेत. तर अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने दादांना आपण संपूर्ण आपल्याकडे जे नेपियरचे प्लॉट आहेत त्यामध्ये नेऊन संपूर्ण माहिती आपण त्यांना नेपियरची दिलेली आहे. तर त्यांना ऑस्ट्रेलियन रेड नेपियर चांगलं वाटलं आणि इंडोनेशिया स्मार्ट नेपियर, तर ह्या 2 प्रकारचं नेपियर त्यांनी या ठिकाणी खरेदी केलेलं आहे. तर सर तुम्हाला कसं वाटलं नेपियर? नेपियर एक चांगल्या पद्धतीचं आधुनिक सध्याच्या काळामध्ये गरज आहे जनावरांच्या चाऱ्यासाठी. तुम्हाला कटिंग वगैरे कशी वाटली? कटिंग व्यवस्थित, पुन्हा डोळे तपासूनच त्यांनी बेणं देते. हो. ऑर्डर केलेली. दादा बेण्याची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? बेण्याची क्वालिटी चांगली आहे आणि जाड आहे बेणं, उगवण्यासाठी पोषक आहे, चांगली पद्धत पण चांगली आहे. तर या ठिकाणी आपलं ऑस्ट्रेलियन रेड नेपियरची कटिंग चालू आहे आणि त्या बाजूला इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची कटिंग चालू आहे. या बाजूला इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची कटिंग चालू आहे आपली. मी आणि बाबा इथं इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची कटिंग करतोय. तर या ठिकाणी आम्ही बेणं जे आहे ते गोणीमध्ये भरून ठेवलं आहे आणि इकडे पण त्यांची एक गोणी पॅक झालेली आहे. जवळजवळ त्यांनी या ठिकाणाहून 1,500-2,000 हजार स्टिक ज्या आहेत त्या खरेदी केलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियन रेड नेपियरच्या 1,500-2,000 हजार आणि इंडोनेशिया स्मार्ट नेपियरच्या 1,500-2,000 हजार. तर या ठिकाणी हे ऑस्ट्रेलियन रेड नेपियरचं बेन आहे, हे पहा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या शेतकरी बंधूंनी ऑस्ट्रेलियन रेड नेपियर आणि इंडोनेशिया स्मार्ट नेपियरच्या जे स्टिक आहेत त्या खरेदी केलेल्या आहेत आणि त्याची आता आपली कटिंग चालू आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.